जय श्रीराम। सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आज मुक्ताईनगरतून आदिशक्ती रत्न मुक्ताई यांच्या पालखीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। अतिशय रम्यशा वातावरणामध्ये, मी म्हणेल अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या पालखीची सुरुवात आज या ठिकाणून थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होईल आणि ही पालखी 17 जुलैला म्हणजे जवळपास 28 दिवसाचा प्रवास करून ती या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि म्हणून सरकारच्या वतीने यावेळेला ही वारी निर्मल वारी व्हावी, स्वच्छ वारी व्हावी, सुरक्षित वारी व्हावी आणि म्हणून सर्व काळजी घेण्यात आलेली आहे। यावेळेला माझं ग्रामविकास खातं आहे, या खात्यामध्ये जवळपास 38 कोटी रुपये, गेल्यावेळी आम्ही 17 कोटी रुपये दिलेले होते, यावेळेला 38 कोटी रुपये एकट्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ही वारी निर्मल होण्यासाठी स्वच्छतागृह असली पाहिजे, स्नानगृह असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजे यासाठी देण्यात आलेलं आहे। नगर विकास खात्याने काही निधी दिलेला आहे, आरोग्य खात्याने काही निधी दिला आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि जवळपास 65 ते 70 कोटी रुपये या ठिकाणी यावर्षी आम्ही या वारीसाठी ठेवलेले आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये, पण दुर्दैवाने काही झालंच तर त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा आम्ही विमासुद्धा उतरवलेला आहे। प्रत्येक दिंडीला 1500 दिंड्या या ठिकाणी पंढरपूरला जात असतात राज्यभरातून आणि म्हणून या दिंडीसाठी प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपये हे आम्ही यावर्षी पहिल्यांदाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने या ठिकाणी घोषित केलेले आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारी अतिशय सुंदर व्हावी, अतिशय सुरक्षित व्हावी, यासाठी जे जे काही लागेल ती सर्व मदत सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि सुरक्षेच्या दृष्टीने आणि निर्माण वारीच्या दृष्टीने आम्ही कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही।